आज दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून ते 23 डिसेंबर 2024 पर्यंत म्हणजे आज सोमवारपासून तर पुढील सोमवारपर्यंत या 40 ते 45 गाया आपल्या साईबाबा डेअरी फार्म मार्फत विक्रीसाठी आलेल्या आहे। पशुपालक मित्रांनो, सर्व गाया 25 प्लस आहे आणि जवळजवळ 20 ते 22 गायी पहिल्या वेतनांचे गायी विक्रीसाठी आपल्या साईबाबा डेअरी फार्म मार्फत विक्रीला उपलब्ध आहे। तर मी पशुपालक मित्र अनवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। पशुपालक मित्रांनो, जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबत लाईक करायचं विसरू नका, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशनला क्लिक करा, कारण येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर येतील। तुम्हाला मार्केटची अपडेट मिळेल, व्यवहार कळतील आणि बाजाराची माहिती मिळेल। तर मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला। आपण पशुपालक मित्रांसाठी, शेतकरी भावांसाठी असेच सुंदर सुंदर छान छान व्हिडिओ घेऊन येत असतो आणि त्यांना डेअरी फार्मिंगसाठी किंवा दुग्ध व्यवसायासाठी आपण मदत करत असतो आणि गाई खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करत असतो। तर पशुपालक मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओला बघण्याचा प्रयत्न करा, व्हिडिओला स्किप करू नका। व्हिडिओला स्किप केल्यानंतर कोणत्याही प्रकारे माहिती मिळणार नाही किंवा कळणार नाही। तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घेता तुम्हाला मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की आजपासून ते पुढील सोमवारपर्यंत जवळजवळ 40 ते 45 गायांचा ताफा आपल्या साईबाबा डेअरी फार्म मार्फत विक्रीसाठी आलेला आहे। ज्या पशुपालक मित्रांना आपल्या साईबाबा डेअरी फार्म मार्फत या गाया खरेदी करायची आहे त्यांनी निश्चिंतपणे साईबाबा डेअरी फार्मशी संपर्क साधायचा आहे। साईबाबा डेअरी फार्मचा मोबाईल नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे आणि मोबाईल नंबर तुम्हाला सांगतो। मोबाईल नंबर आहे 9881 45 01 47। सोबत पत्ता सांगतो, पत्ता आहे कोल्हार बुद्रुक, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर, महाराष्ट्र 41 37 10। शिर्डीपासून दक्षिणेला 20 किलोमीटरच्या अंतरावर कोल्हार गाव आणि कोल्हारपासून 7 किलोमीटरच्या अंतरावर लोणी खुर्द हे गाव म्हणजे लोणी मार्केट जवळजवळच आपल्या कोल्हार जवळच आहे। तर पशुपालक मित्रांनो, बघू शकता कशा कशा ब्रँडेड गाया आपल्या साईबाबा डेअरी फार्म मार्फत विक्रीसाठी असतात। साईबाबा डेअरी फार्मचे व्यवहार रोखठोक, पारदर्शक, सुरळीत असतात। कोणत्याही प्रकारची पशुपालक मित्रांची इथे फसवणूक होत नाही, अडवणूक होत नाही किंवा बळजबरी करून त्यांना गायी दिल्या जात नाही किंवा दिशाभूल केली जात नाही। जो व्यवहार होईल हा सुरळीत व्यवहार होतो, सरळ पद्धतीने व्यवहार केला जातो। बळजबरी करून आपण गाया देण्याचा प्रयत्न करत नाही। ज्या पशुपालक मित्रांना गायी आवडतात, ज्या पशुपालक मित्रांना गायी पसंत होते त्याच गायीचा व्यवहार केला जातो किंवा कोणत्याही प्रकारची दुसरी गाय देण्याचा प्रयत्न केला जात नाही। सर्वप्रथम तुम्ही हे लक्षात जाणून घ्या, लक्षात असू द्या। तर चला मित्रांनो, बघा तुम्ही या टॉप क्वालिटीच्या गाया किती जबरदस्त गाया तुमच्यासाठी विक्रीसाठी आणलेल्या आहे। आपल्याकडे अनेक प्रकारचे पशुपालक मित्र गाई खरेदी करण्यासाठी येत असतात। बघा, हे पण पशुपालक मित्र आपल्याकडे आलेले आहे, गाई खरेदी करण्यासाठीच आलेले आहे। त्यांनी जवळजवळ 4 गाया खरेदी केलेल्या आहे आणि असेच पशुपालक मित्र कंटिन्यू आपल्याकडे डेअरी फार्मिंगवर गाई खरेदी करण्यासाठी येत असतात। बघा, या 25 प्लसच्या गाया आहे आणि पहिल्या वेतनाचे पण तुम्ही कालवडी बघू शकता। सरासरी जर किंमत सांगायची जर ठरली तर पशुपालक मित्रांनो 60,000 पासून तर 1,10,000 पर्यंत गायांची किमती साईबाबा डेअरी फार्म मार्फत विक्रीसाठी उपलब्ध आहे। बघा, क्वालिटी बघा पशुपालक मित्रांनो, जर तुम्हाला क्वालिटी आवडली तरच तुम्ही या गाया खरेदी करायच्या आहे, अन्यथा गाया खरेदी करू नये। कोणत्याही प्रकारची तुम्हाला जोर जबरदस्ती बळजबरी केली जाणार नाही। आणि तुमच्यासाठी मी हा स्पेशल व्हिडिओ असा बनवलेला आहे की व्यापारी वर्ग म्हणजे आमचा जो व्यापारी वर्ग आहे त्या व्यापारी वर्गातील व्यक्तींना
जे आमच्याकडे असतात त्यांना संपूर्णपणे या गाया सोडून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे तुम्हाला गायांची क्वालिटी कळेल. गाय जर सोडली तर ती कळते की ती पायात तर तिच्या प्रॉब्लेम नाही, किंवा सडामध्ये काही तिच्या प्रॉब्लेम आहे, किंवा कासेमध्ये ठेवणमध्ये काही प्रॉब्लेम आहे, किंवा तिला चालण्यास काही त्रास होतो, तिला दिसतं का नाही दिसतं, ती म्हणजे ब्लाइंड आहे का काय, अशा प्रकारे पण गायीला प्रॉब्लेम असू शकतो. जसं माणसामध्ये पण हँडिकॅपचे प्रकार असतात, तसेच गायामध्ये पण सुद्धा असतात. सर्व प्रकारे या गायांची आपण सोडून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तुमची शहानिशा होऊन जाते. तर बघा पशुपालक मित्रांनो, तुमच्यासाठी संपूर्णपणे हा व्हिडिओ मी दाखवलेला आहे. बघा कालवडी कशी आहे, सुंदर सुंदर कालवडी आहे, आणि ह्या सर्व कालवडी 18+ कालवडी आहे. 18 लिटर प्रत्येक कालवडीने दूध द्यायलाच पाहिजे. इतक्या जबर जबर कालवडी आहे की यांना तुम्ही 10 वर्षापर्यंत पण आपल्या गोठ्यामध्ये जर सेट केलं तर खोटं सांगत नाही तुम्हाला, तुमचं भरघोस दूध उत्पादन वाढेल आणि डेअरी फार्म सेट होईल. अशा टॉप क्वालिटीची कालवडी या पहिल्या वेतनाला कालवडी म्हणजे मीडियम साईजच्या थोड्याशा वरती आहे, पण दुसऱ्या वेतनाला या कालवडी खूप जबरदस्त होतील. म्हणजे जवळजवळ या 25+ पर्यंत दूध देण्याची क्षमता ठेवतात. जर आपल्याकडे खाद्य असेल चांगल्या प्रकारे, गोळी पेंड म्हणा, सरकी पेंड, त्यानंतर इंद्रनील, असे अनेक प्रकारचे खाद्य असतात. हिंदुस्तान फीड्स, आपल्या अनेक जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे खाद्य असतात. त्यानुसार जर आपण खाद्याची जरा यंदा खुराक वगैरे व्यवस्थित केला, बार्ली म्हणा, किंवा तुम्ही ज्या भागातून असाल मक्का भरडा, मुरघास, असे अनेक प्रकारचे खाद्य असतात, किंवा हरभऱ्याचा भुसा, किंवा वालीस, अशा प्रकारचे खाद्य जरा गायांना जर चारले तर गायी भरपूर प्रमाणात दुग्ध काढते आणि चांगला व्यवसाय पण आपला होतो. दुग्ध व्यवसाय हा परवडतो, पण त्याचे नियोजन असायला पाहिजे. त्यानंतर त्याचे आपल्याकडं लिस्ट असायला पाहिजे की कोणत्या गाईला किती खाद्य देणे आहे, किती खुराक देणे आहे, कोणत्या गाईला प्रॉब्लेम आहे, किंवा ती आजारी आहे का, त्याच्या तोंडातून लाळ गळते, किंवा तिला खुरकूत आलाय, किंवा तिला ताप आलाय, टेम्परेचर आलाय, याच्याकडे पण लक्ष असायला पाहिजे. चारा काबर खात नाही, हा, अशा गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर 100% हा व्यवसाय सक्सेस असतो पशुपालक मित्रांनो. तर बघा तुम्हाला जर या गाया जर खरेदी करायच्या असल्या तर तुम्ही आपल्या मार्फत गाया खरेदी करू शकता. आणि साईबाबा डेअरी फार्मचा व्यवहार हा रोखठोक आणि सडेतोड व्यवहार आहे. कोणत्याही पशुपालक मित्रांची आपल्याकडे फसवणूक होत नाही आणि दिशाभूल केली जात नाही पशुपालक मित्रांनो. माझे शेतकरी भावांना एवढीच विनंती आहे, ज्या शेतकरी भावांचे गोदरेजचे, NDDB, गोकुळ, बायफचे असे लोन झाले असेल, तर गव्हर्नमेंटचे पण लोन असेल, सेंट्रल बँकेचे किंवा PMJYचे लोन असतील, ते संपूर्णपणे झाले असतील, तर त्या पशुपालक मित्रांना पण आपल्या मार्फत आपण गाई देण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्या लोननुसार तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, आणि आम्ही तुम्हाला मार्केटमधून किंवा आमच्या फार्मवर तुम्हाला गाई देण्याचा प्रयत्न आम्ही 100% करू. पण तुमचं लोनची पूर्तता कंप्लीट पाहिजे. कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये म्हणजे मागील थकबाकी नसावी, सोसायटी नसावी, अशी गोष्ट नसावी. म्हणजे आम्हाला तुम्हाला लोन झालेलं असल्यावर तर आम्ही तुम्हाला गाई देण्याचा प्रयत्न करू. मग ते तुमचे पैसे 1 महिन्याने येऊ किंवा 1.5 महिन्याने येऊ, ते डायरेक्ट आमच्या अकाउंटला येतील, त्याची काळजी करायची गरज नाही. तर पशुपालक मित्रांनो, जर तुम्हाला माहिती आवडली असेल साईबाबा डेअरी फार्मची, तर 100% आपल्या साईबाबा डेअरी फार्मला सबस्क्राईब करत चला, आणि जास्तीत जास्त गरजूवंत पशुपालक मित्रांना आपल्या साईबाबा डेअरी फार्मची माहिती द्या. तुमच्याकडे अनेक प्रकारचे व्हॉट्सअप ग्रुप असतात आपल्या मोबाईलमध्ये, त्या व्हॉट्सअप ग्रुपमधील अनेक ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर करा. शेअर करायला वेळ लागत नाही मित्रांनो, फक्त तुम्हाला एक बटन दाबायचं आहे आणि शेअर करायचं आहे. कारण एखादा गरजूवंत शेतकरी असला किंवा पशुपालक मित्र असला तर त्याला आपल्या व्यवहाराची कल्पना कळते, त्याला आपल्या दैनंदिन जीवनातील घडामोडीचा उल्लेख त्याच्यासमोर केला जातो, त्याला माहिती कळते, मग तो आपल्याकडे गाई खरेदी करण्यासाठी येत असतो. तर तुम्ही एकदा शेअर करा.
सबस्क्राईब करून चाला आणि व्हॉट्सअप ग्रुपला, टेलिग्राम ग्रुपला, चॅनलला शेअर करत चाला, म्हणजे पशुपालक मित्रांना माहिती मिळत जाईल. तर बघा पशुपालक मित्रांनो, अशा या 40 ते 45 गाया आपल्या साईबाबा डेअरी फार्म मार्फत विक्रीसाठी आलेल्या आहे. ज्या पशुपालकांना जर खरंच इमानदारीने गायी खरेदी करायची आहे, त्या पशुपालकांनी निश्चिंतपणे कॉल करायचा आहे आणि गायी खरेदी करण्यासाठी यायचं आहे. आणि गायी खरेदी केली तर सर्वप्रथम तुम्हाला पशुपालक मित्रांनो सांगतो, सडमुखे, अंगपडी आणि दुधाची गॅरंटी दिली जाईल. गायी खरेदी केल्यानंतर तुम्हाला इथं जागेवर सड चेक करून दिले जाईल. तिचे मस्टडीज वगैरे, लंग्स वगैरे असे काही आजाराचे प्रॉब्लेम असतात ते चेक करून दिले जाईल. आणि सोबत तुम्हाला इथे दाखला तयार करून देण्यात येईल. आणि दाखला तयार करून दिल्यानंतर तुम्हाला ट्रान्सपोर्टसाठी तुम्ही ज्या जिल्ह्यातून आले त्या जिल्ह्यात जाण्यासाठी तुम्हाला इथे वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. त्याची काहीच काळजी करायची गरज नाही. आणि सोबत जर तुम्ही खूप लांबून आला असाल तर तुमची इथे राहण्याची पण सुविधा केली जाईल. आणि जास्तीत जास्त तुम्हाला डेअरी फार्मवर नेऊन गायांचे व्यवहार करून दिले जाईल. व्यवहार जर आवडला तर 100% पशुपालक मित्रांनो आमच्याकडे येण्याचा प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शिवराय. धन्यवाद पशुपालक.